आहेत गाईज, साफ होत आहेत. कसला जोरात गेला गाईज, साप दिसला रोड मध्ये आम्हाला. लय मोठा साप होता गाईज, लय मोठा साप. प्राईज येणार आहे आता. एकदम कमी रेट काढलेले. तुम्हाला जर बेनिफिट करून घ्यायचं असेल तर घ्या. तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं. जितूची ओळख सांगायची नाही तेव्हापासून. यायचं ना आपलं दुकान आहे. सो हॅलो जी, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. सकाळचे वाजलेले आहेत 12 आणि सकाळचं आपलाच मॉर्निंग झालेली आहे. आज टायमिंगवर झालेली आहे मॉर्निंग. म्हणजे तशी रेग्युलर जशी आपली आयुष्यात पहिल्यांदा व्हायची 10-11ला तशी मॉर्निंग झालेली आहे. कारण एक महिना आपली मॉर्निंग होत होती 6ला आणि 7ला 5ला संध्याकाळचा. आज परत रुटीन लागलेलं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे की हळूहळू आपलं जे पहिलं मला रुटीन आहे ते जरा बसायला लागलेलं आहे. 12 वाजलेले आहेत. तुम्ही विचार करत असाल आवरून आहे चाललंय कुठे एवढा टाकाटाक. लय मोठं सरप्राईज येणार आहे आता. तुम्ही जरा वाट बघा, आता लय मोठं सरप्राईज येणार आहे. लगेच नाही रिव्हील करणार आहे, एक थोड्या दिवसात तुम्हाला कळूनच जाईल. त्याचंच प्रिपरेशन चालू आहे. आजपासून त्याची पायापाय पण चालू झालेली आहे. सो आज एक मीटिंग आहे एका सोबत, त्याच्याबद्दलच तिकडं चाललेलो आहे. तुम्हाला थोडीशी हिंट देतोच मी नक्की काय. चला, 12 वाजता जायचं होतं तिथं. 12 वाजता आपण निघालेलो आहे. आपली सवय आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, लेट जायची. सो चाललेलं आहे. पुढं चाललं आहे, काय चाललं आहे ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा कळेलच. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला जाऊया, मोठं सरप्राईज आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. नवरात्रीची तयारी चालू झालेली दिसते इथं. मागच्या वर्षी नाही गेलो राव कुठंच. मागच्या वर्षी कुठंच नाही गेलो दांडिया खेळायला. दांडिया ठरवलेला मागच्या वर्षी. सो गाईज तुम्हाला सांगतो, जेव्हा ब्लॉग करीत नव्हतं ना तेव्हा लय कुठं नाही करायचो. दांडिया आम्ही ऑर्गनाईज केलं तर अख्खा दांडिया. सगळं बुकिंग फिकिंग झालं. लॉन्च बुकिंग, साऊंड बुकिंग, DJ बुकिंग, सगळं बुकिंग. आणि नंतर एक शॉर्ट झाला, सगळं कॅन्सल. असले तर पण आम्ही रेस घेतो भाऊ, डेअरिंग बाज आहे आपण, काय पण करू शकतो. ह्या वर्षी पण आता बघू आपले जोडीदार करतील की मग जाऊ त्यांच्यात आपण खेळायला. त्याला काय तर आपल्याला खेळायची मतलब, आपल्याला तेवढंच आपलं एन्जॉयमेंट झाल्याची मतलब. पुढं का जायना असं आपल्या लेवळकीचे नाही का, आपले जोडीदार आहेत त्यांचे दांडे असतात सिटीत. जायचं कुणाकडे 4-5 दिवस जायचं प्रत्येक दिवशी. जर बेनिफिट करून घ्यायचं असेल तर घ्या. कमीत कमी 10-15% तुमचे वाचते. नंतर हे नाही ते नाही चालू होऊन जाईल. आता सगळं रेंज आहे, पूर्ण रेंज तुम्हाला काढता येईल. तुम्हाला बघितल्यासारखं वाटण्यासारखं. जितूची ओळख सांगायची नाही तेव्हापासून. हा भैया बस मित्र माहिती ना. आता तुम्हाला तेच बघितलं ओळखल्यासारखं वाटतं. फक्त काय बोलवलं मी पण काय बोलतो. यायचं ना आपलं दुकान आहे. हा भैया ठीक आहे. अच्छा ठीक आहे. हाँ इधर काम झालेलं आहे. तुम्हाला बघून अंदाज आलाच असेल नक्की काय आहे. नसेल आला तर कधी काढा. आणि अंदाज आलाच असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्की काय नियोजन आहे पुढचं आमचं. नक्की काय करणार आहे आम्ही. सो कमेंटमध्ये सांगा मला. तुम्हीच मला सांगा मी काय करू आता.
मला माहिती आहे मी काय करणार आहे, पण तुम्ही पण मला सांगा एकदा की मी काय करू. ज्यांना वाट नाही का हिंट लागली असेल त्यांनी कमेंटमध्ये बाकीच्या सबस्क्रायबरला सांगून टाका नक्की काय होणार आहे. सो स्टेट येऊन बघत राहा. अजून हायवे आहे म्हणा तसा त्याला, पण तयारी पहिलेच करायला लागते नाही का. तीच तयारी चालू केलेली आहे. उशीर झाला तरी बी उशीरच झाला आहे म्हणाय गेलं तर. ही तयारी लई लवकर करायची असते तरी उशीरच झाला आहे. काय हरकत नाही. तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं असतं, लेट पण थेट कार्यक्रम होती. सो चला आता निघालेलं आहे घरी. आजची एकच आहे, 2-3 ठिकाणी होत्या आज अशा मीटिंगा, पण घरी पण काम येत नाही त्याच्यामुळे मग म्हणलं आजसाठी एखादाच भेटू, रोज एखादा वेळ देऊ म्हटलं, जास्त आहे ना. निघालोय घरी. बघू आता नियोजन काय आहे पुढचं. 12 महिने ट्रॅफिक असते का या रोडला. येताना ट्रॅफिक, जाताना ट्रॅफिक, कधी ट्रॅफिकच. पुढे काही साफ होत आहेत याला. नाही मला दिसला नाही एवढ्या लवकर. तुला कसं काय एवढ्या लांबून दिसला. जाऊ का तिथं. आता गायब झाला असेल. हा काय आत गेला इथं. हा नाही दिसा ना आता, गायब झाला. पलीकडे गेला असेल त्यातून. थांबतोय तो कसला जोरात गेला. चला काही साप दिसला रोडमध्ये आम्हाला. लय मोठा साप होता, लय मोठा साप. थोडाच दिसला मला, शेपूट दिसली फक्त, याला सगळा दिसला. मी कुठे बघत मला वाटलं बघ तिथं त्याच्यात हो का. आयला व्याप्त का नाही सापाचा. तेवढा साप होता भाऊ, एवढा दिसला मला. डेंजर काम आहे, लय मोठा होता. 10 मिनिट ना. 10 मिनिट कसला पळत गेला. मी बघच तो अर्धा गायब झाला ह्याच्यातून. खाली उतरत होता. लय मोठा साप होता काहीच, लय मोठा साप. डेंजर काम. रोडमध्ये साप बिप सगळं दिसायला लागले. वेळे लोक आहे ना, साप बिप बघत फिरतोय. जिथं वाटेल तिथं थांबतोय, कारण वेळच वेळ. दिवसभर काय कामं नसतात आम्हाला, निवांत असतो आम्ही. जिथं थांबूशी वाटलं तिथं थांबतो, बसतो. लोड नाही कशाचा आपल्याला. जायचंय घरी, जरा एक काम आलंय घरी अचानक, काम करायचं, मग पुढचं नियोजन काय आहे ते बघायचं. सो गाईज पोहोच चुके ही घर पे. घरी आलो. आपल्याला तेच काम आहे, फिरायचं घरीच. बाकी काय कामं नाही आपल्याला. कामासाठीच फिरायला गेलतो. फिरायला नाही म्हणजे कामासाठीच गेलतो बाहेर. भूक लागलेली आहे, काहीच खाल्लं नाही, कारण रोजच बाहेर खातोय. आता ठरवलं घरचं खायचं म्हणून. आता घरी जेवतो, मग काय पेंडिंग काम आहे ते करूयात. मग पुढं काय होतंय ब्लॉग बघाच कळेलच तुम्हाला. सो कट टू डायरेक्ट 12 वाजता रात्रीची डायरेक्ट झोपायला. सो डन फॉर द डे. काय होतं 2-3 पेंडिंग कामं होती, मला ब्लॉग काढून उपयोग नाही, काम आहे ते. सो बसलो जरा टाइमपास करत होता आता पोरांच्यात. आता जाऊन ब्लॉग एडिट करावून झोपावं डायरेक्ट. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून 100% सांगा. कमेंटमध्ये सांगा नक्की सबस्क्राईब काय. सो बाय बाय, गुड नाईट.